हाय, मी बनवते अंड्याची भाजी. अंडे उकडायला टाकले, 2 कांदे घेतले, ते मी ठेचून घेतले आणि गॅसवर तारेला पॅक करून भाजायला ठेवले. खोबरं घेतलं, खोबरं चिरून घेतलं, अद्रक, लसूण, खोबरं, टोमॅटो, भाजलेला कांदा, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेणार. लगेचच मी गरम-गरम भाकरी बनवायला घेतल्या, ज्या मसाल्याच्या भाजीबरोबर छान लागतात. लगेच पटापट भाकरी बनवून घेतल्या मी. भाकर बनवून बघू शकता तुम्ही, मी तव्यावरच भाजते. दोघी पण साईडनी आणि तव्यावरच भाजले पाहिजे. अशाच मी सगळ्या मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या भाकरी बनवून घेतल्या. लगेचच इकडे अंडे उकडणं झाले होते, तर अंडे सोलायला घेतले. पटपट अंडे सोलून घेतले. अंडे सोलून झाल्यानंतर मी त्याला अशा चिरा पाडून घेतल्या. जेणेकरून आपण जो मसाला बनवतो, तो मसाला आतपर्यंत जाईल आणि भाजीचा रस्सासुद्धा आतपर्यंत जाईल आणि अंडे छान लागेल आपल्याला भाजीमध्ये खाण्यासाठी. वेगळं काही वाटणार नाही त्यामध्ये. गॅस लगेचच तेल टाकलं, तेलामध्ये जिरं टाकलं. मसाला मी जास्त बारीक नव्हता केला. थोडासा जाडसरच मसाला ठेवला होता. आपण नेहमी भाजींसाठी बारीक मसाला करतो, पण मी या भाजीसाठी थोडासा जाडसर मसाला ठेवला. छान लागतो. त्यामध्ये मी माझा फेवरेट एव्हरेस्ट मसाला टाकला. लाल मिरची पावडर टाकली, थोडीशी हळद पण टाकली आणि मीठ टाकून घेतलं. मी पूर्ण भाजीचं मीठ टाकून घेतलं इथेच. छानपैकी मिक्स केलं. मिक्स करून झाल्यानंतर मी अजून त्यावर झाकण ठेवणार आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेणार. छानपैकी मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यात मी अंडे टाकले. अंडे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी सोडलं त्यामध्ये, जेवढं भाजी करायची तेवढीच आणि छानपैकी 2-4 उकळ्या काढून घेतल्या. भाजी बघू शकता किती छान दिसते. भाजी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा.